चला, बऱ्याच स्त्रिया मला पार्लरमध्ये आल्यावर विचारत असतात की ताई स्किनला काय असं लावलं पाहिजे की लवकर रिंकल्स वगैरे आले नाही पाहिजे, चेहरा असा तुकतुकीत दिसला पाहिजे, चेहरा शाईन पण केला पाहिजे, चेहऱ्यात अशी नरिशमेंट असली पाहिजे. बेसिकली खास करून 30च्या वरच्या तरी ह्या सगळ्या स्त्रियांनी तुम्ही हे जे मी आज सांगत आहे हे तुम्ही केलंच पाहिजे. तसं तर सगळ्यांनीच हे लावायला पाहिजे. तर चला काय लावायचं आपल्याला सांगते मी रोज डेली रुटीनमध्ये. स्किन केअरमध्ये सगळ्यात आधी आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायची आहे, टोनर लावायचं आहे आणि मॉइश्चरायझर लावायचं आहे. कसं लावायचं ते पण सांगते. मी क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे चेहऱ्याला. आता मी करते टोनिंग. टोनर लावणं पण खूप गरजेचं असते आणि हे सगळे प्रोडक्ट लावताना ना आपल्या स्किननुसार लावायचे. म्हणजे आपली स्किन कशी आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे, कशी आहे त्यानुसारच प्रोडक्ट आपले परचेस करायचे. आपण टोनर लावल्यानंतर 30 सेकंद तसंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. नंतर मग आपण लावणार आहे मॉइश्चरायझर. सगळं हे जेही प्रोडक्ट आपण घेतो हे सगळे आपण आपल्या स्किननुसारच घेतले पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होते की हा प्रॉब्लेम येत नाही की मला हे प्रोडक्ट सूट झालं नाही. बस इतकं तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी असं केलं, रात्री झोपताना सुद्धा हे प्रोसेस केली आणि सकाळी पण आंघोळीनंतर केली आणि एवढंही लावून सोडून दिलं तरी चेहरा खूप छान असा तुकतुकीत राहतो. खूप छान असा चेहरा आपला शाईन पण करतो. तुम्ही बघू शकता. याच्यावर नंतर तुम्ही मेकअप पण करू शकता, असं काही नाही. पण एवढं तुम्ही रोज प्रोसेस करा तर तुम्हाला लवकर रिंकल्स वगैरे येण्याचे प्रॉब्लेम कमी होतील.